कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अट्टला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल.
दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अजल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल
दुर्गाव पाटी कवडीला संगोळी असणाऱ्या 5 गावांमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. त्याचा स्तंभालेख काढा म्हणून तो प्रसिद्धीला जाहीर केला. तुमच्या उतराई म्हणून बाकीचं नाव 40 लाख कॉपीमध्ये आज चाक्यापासून बांध्यापर्यंतच्या पुस्तकामध्ये गावाचं नाव तुमचं आजरामध्ये आलं. गेली 10 वर्ष 6वीच्या पुस्तकामध्ये ते सदैव आहे. तर तुम्ही केलेलं प्रयत्न खूप मोठा आहे. शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अशी फार मोठी असेल काही नसते. ही मंडळी जी आहेत ना, तुम्ही सर्वजण आहात हे आमचे असेल आहे. तुमचा जो संस्कार आहे तो खूप मला भावला. तर या संस्कारामध्ये तुम्ही पुस्तक दिलंय. धर्मवीर संभाजीराजांचं पुस्तक आहे, ज्या राजाने धर्मासाठी प्राण दिले. पण आज देशाचं स्वतंत्र पाहिजे वेगळ्या वाटेवर आहे. त्यावर मी बोलताना मी तेवढं सांगेन, थोडी गडबड असल्यामुळे मी प्रोटोकॉल बदलून रिक्वेस्ट केल्यानंतर मला बोलायची दिली आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम जो
आपल्याकडे सगळ्यांनी जे चेहरे पाहिले, काहींचे चेहरे अतिशय उल्हासित आहेत, काहींचे चेहरे वाढत्याकडे झुकल्यासारखे वाढत आहेत. तुम्हालाही 24 तास आहेत, मलाही 24 तास आहेत. त्यामुळं मी पैशामध्ये नाही व्यक्त करता येणार आहे. तुम्ही जिथं आला, तुमचे मित्रमैत्रिणी भेटले, तुमचे गुरुवर भेटले, तुमच्या लाडक्या आठवणी शाळेला तुम्हाला उजागर करता आल्या, जागा करता आल्या आणि आयुष्यामध्ये जगताना पहिल्यांदा आज हेल्थ प्रेफरन्स द्या. आयुष्यामध्ये पहाणे उठा, योगासनं करा, मेडिटेशन करा, स्विमिंग करा, जॉगिंग करा, सायकलिंग करा, मोठ्या हवेमध्ये फिरा. हे कुणी कुणाला सांगायला तयार नाही. मनसोक्त आपल्या भावना एखाद्या मित्राकडे किंवा मैत्रिणीने व्यक्त करा. कारण आज प्रेशर रिलीज हॉल बंद झालेले आहेत आणि त्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण, गाठीचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं आहे. आणि त्यामुळं माणुसकीचा घरीवर जपत, एकमेकांना मदत करत आयुष्यामध्ये खूप चांगले जगा. आता जो गोष्टीचं जगला पाहिजे आणि जगताना मला त्यामध्ये आनंदी घेता आला पाहिजे. कालची संध्याकाळची घटना होती. मी दांगडून चाललो होतो आणि एका साईडला माझा वाटसरूप ओळखीचा मित्र जो थोडी ब्लाइंड आहे, आंधळा आहे, म्युझिशियन आहे. मी गाडी दाखवली, रिव्हर्स केली आणि म्हटलं पुढे जायचं आहे. त्याला जायचं होतं पोलिसला. सांगतो का? तो मला बरं कवडेसरला जायचं आहे. मी बरं कवडेसरला का? नाही म्हटलं आमदारला जायचं. तो म्हणतोय त्याला माहीत आहे आमदार पोलीस सुद्धा माहीत नाही. तो दुसरा सांगतोय आहे. म्हणजे अशा माणसाला मी बिल्डअप करणं सोडून देणं खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला करता येतं. त्यानंतर एखादा आधार असेल, पाळा असेल, माणुसकीच्या घरीवर तुम्हाला फुटला पाहिजे तर जगणं सार्थक व्हावं लागेल. तुम्ही माणुसकीला जगावं, खूप मोठं व्हावं. जे मित्र चिंतेमध्ये आहेत त्याच्या चिंता विचारून त्यांना चिंतामुक्त करायचा तुम्हाला आन्सर खर्च करावा. आयुष्याचं गणित हेच असतं की आपण जगलो कसं. 3 शब्दामध्ये आपलं आयुष्य आहे. जन्मला, जगला आणि मेला. जन्मला, जगला आणि मेला. हा जगला तो आहे ना, कसा जगला ह्याचा फार महत्व आहे. तुम्ही खूप चांगलं जगावं. मला आवडून तुम्ही निमंत्रण दिलं त्यामुळे तुमचा आभार आहे. असं तुमच्या आयुष्यावर राहू दे. कधी तुमची सेवा करायची संधी मिळाली, तुमची मुलं येतील, नागपंड येतील, त्यांच्यासाठी सुद्धा कधी शिकवता आलं तर निश्चितपणे मी तयार असं माझा नंबर शेअर करून ठेवतो. कोणतीही प्रॉब्लेम चालेल, MPSC UPSC शिकवतोय, बालभारतीचे कमिटीने पण काम केलं, नवोदय विद्यालयाच्या शिक्षक वर्गाने चांगले काम केलं आणि खूप चांगलं काम हातातून घेतलं. त्याचा अभिमान आहे आणि तुमच्यासाठी प्रेम आयुष्यभर राहतं. त्यामुळे तुम्ही उद्या आहे. थँक्यू, धन्यवाद. माझ्या पाठीची सुरुवात केली आहे. माझ्याची त्या शाळेत अकरावी 12वीच्या असणारे जे विद्यार्थी आहात की त्यावेळेस तुमचा वयोगट आपल्याला अतिशय मूळ. काय या वयोगटात काही वेळेला समजत नाही कसं वागायचं, कसं राहायचं आणि त्यावेळेला तुम्हाला दिलेला हा संस्कार आहे आणि सर्वांनी. आणि तेव्हा ही 2001 ते 2001 त्या 2024 दीर्घ कालावधी आम्ही त्याचा प्रवासाचा सुरू आहे. तुमच्या आमचं करता ठरवलेलं पंधरा कालावधी आहे. तुमची खरं म्हणजे उमेद आहे प्रवासावर. इतकी उमेद आहे की आता मला सांगताय बाकीचा काही गरज नाही. तुम्ही शिकला, ग्रॅज्युएट झाला, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फॅकल्टीमधून मी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पुन्हा MPSC किंवा आणखी काही वेगवेगळ्या डिग्र्या संपादन केलेले सगळे विद्यार्थी आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारची कामगिरी करीत आहात. काही विद्यार्थी असणारे क्लास 1, क्लास 2, काही विद्यार्थी असणाऱ्या क्लास 1, क्लास 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी शेतीमध्ये जरी असेल परंतु त्याने जर मेहनत केली तर त्यासाठी यश नाही. एकत्रित
की आज तुम्ही आमचे ॲज ए फ्रेंड एक मित्र आहात आणि मित्राप्रमाणे आज आपल्याला समाजामध्ये जगायचं आहे आणि जगत असताना या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या अतिशय नीट व्यक्तीपणा आणि व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं माणसाला हेल्थ आणि कॅरेक्टर या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शारीरिक संपत्ती यानंतर आर्थिक संपत्ती असणारी थोडीफार केली तर काही नाही. ही तर कॅरेक्टर इज लॉस्ट इज लॉस्ट. ही कुठली नोकरी व्हा तर तुम्हाला जपणूक करावी लागेल कशाची नाही. मला या निमित्तानं तुम्हाला आवडून सांगायचं आहे सगळं जपून वापरलं आणि जगाची वाईट करायला ते चारित्र्य गोष्टीमध्ये नाही ध्यानात ठेवा. आपण घरामध्ये कसं वागतो समाजामध्ये कसं वागतो या सर्व देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मित्र हो सगळं काही आपल्याला जपून करता येतं पण ते करताना माझ्यात दोष आहे तुमच्यात दोष आहे समाजात दोष आहे या समाजाचे दोष आहे वापरा करा आणि त्याचे चांगले ठेवून घ्या. व्यवस्था तयार करा. मुलं आहे तुम्ही आता मोठे झालेला आहात. तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या तुमच्या मुलावर तुम्ही संस्कार देणार आहात तुमच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे मुले की या निमित्तानं मला तुमच्या मुलाबाळांना मला शुभ आशीर्वाद आज आमच्या विशेष म्हणजे आज 12 मे आहे. 12 मे 2023 12 मे म्हणजे मातृ साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे घडले आणि स्वराज्याची निर्मिती झाली म्हणून आज मातृदिन आहे. तर त्या मातृदिनानिमित्त या मातृदिनानिमित्त सर्व माझ्या समोर असलेल्या माऊलींना नमस्कार वंदन त्या माऊलींना पाठीमागं असलेल्या माऊलींना. त्याचबरोबर आता बाबरी गाव कसं आहे तर अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. कृतज्ञता मानणारं गाव आहे. माझा एक विद्यार्थी मला कोल्हापूरमध्ये भेटला. मोठ्या पोस्टवर होता. तिला बाबरी गावच आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाबूला मला काय कळलं ना बाबूला म्हणजे काय अहो मला तुम्ही मला ओळखलं अधिकारी पदार्थ शिक्षणाची नोकरी कुठेही चांगली 1000 पटीने चांगली ते माणसाच्या आज 22 वर्षांनी आम्हाला बोलवतो. पूर्वीची 30-22 वर्ष आपण त्यावेळेचे चेहरे फरक पडलेला आहे. आणि कृतज्ञता याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्ही आमच्या आठवण केल्याबद्दल 5-6 वर्षापूर्वी आज मला भेटला होता. तो असा आहे की तुम्ही आणि आम्ही एकत्र बसले आपला काय सत्कार करावा असं काय इच्छा नाही. फक्त एकच आमचं मत आहे की प्रत्येक ओळख व्हावी. तुम्ही सध्या काय करता कुठं आहात काय काम करता व्यवस्थित आहात नाही तुमच्या काय अभ्यास यासाठी आपण एकत्र बोललेलो होतो. एक 5-7 वर्षापूर्वी संदर्भात
व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. मी एक घोषणा देणार आहे. तुम्ही त्याला साथ द्यायचे. मी म्हणजे बाबरी मी म्हणायचं चांगली चांगली बागडी बागडी त्याचा आवाज आहे. बागडी बागडी अजून जेवढ्याला नाही. बागडी बागडी सगळ्यांना हात वर करा. हात वर करा. ही पूजा आहे. हात वर करा. हात आहेत का? हात झाले. मला त्या कार्यक्रमाला पाचारण केलं त्याबद्दल धन्यवाद टाकले. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडला त्या पद्धतीने शाबासकी. तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्यावर प्रेम व्यक्त केलं त्यात काही अंशी काढताना आपल्या आई वडिलांवर प्रेम व्यक्त करावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद. माझे विद्यार्थी, तरुण विद्यार्थी, तुमच्या सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. असं करा काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असं करा काशी आणि पंढरीला जाऊ कशाला. कुणी जाते काशीला कुणी जाते मथुरेला कुणी जाते काशीला कुणी जाते मथुरेला कुणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला. सर्व तीर्थ असता बाई माझ्या घरात काशी आणि पंढरीला जाऊ कशाला. आई आई खरोखर लक्ष्मीचा अवतार बालपणे हट्ट केले थोर तिचे उपकार. सर्व तीर्थ शरण जाते तिच्या पायी शरणाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला. आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला कोटी कोटी देव आहे त्यांच्या उजाला. भक्त मनोरथ सांगे त्यांच्या जीवेत नाही बापान एवढं वैभव दिलंय मला पांडुरंगान. एवढं वैभव दिलंय मला पांडुरंगान पांडुरंगान. तुम्हा सर्वांना प्रत्येकदा धन्यवाद देतो. मला बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि तुमची आयुष्याची पुढे वाटचाल अत्यंत सुखा समाधानाला जावो एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय टायगर. काही चांगले होते काही खोड्या काढणारे होते याची सगळी माझी विद्यार्थ्यांनी. मी पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर माझ्याकडे 4-5 विद्यार्थी आले आणि त्यांनी मला एका मॅडमने मला दिले आणि त्यावेळी फार बोलले. काय बोलले तर सर आम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोल. मी जरा घाबरलो. ते काहीतरी आपण काहीतरी मार दिलेला असतं त्याचं उत्तर काढायचं असेल बोलवलं असेल. ठीक आहे म्हटलं आता तुम्ही मोठे झालाय
कुठं काही असेल ते बोलवा. त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सस्नेह अशा भेटी होतील आणि तुमच्या चेहऱ्याला पाहिल्यानंतर मला काही ओळखतो. कारण विद्यार्थ्यांचा चेहरा हा बदलत गेलेला आहे आणि त्यावेळेला विद्यार्थी लहान होते, त्यांच्या नाजूक आकारावर शाळेत असताना सुद्धा आम्हाला फार त्रास, मनालाही त्रास होत होता. परंतु त्यातून तुम्ही चांगलीच प्रगती केलेली आहे आणि नंतर सर्व गुरुवाऱ्यांना बोलवून तुम्ही त्यांचा सत्कार केला. याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि यानंतर आता मी थोडक्यात बोलतो, बरेचसे गुरुवारी आहे, मग नंतर आपण प्रत्येकजण काय करतो काय नाही याची परिचय आपण घेऊन आणि सर्वांना मी या मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांचे त्यांना सुख समृद्धी लाभो एवढे शुभेच्छा देतो. आणि फक्त सांगितले आई वडिलांना विसरू नका, तुमच्या मुलाला सुद्धा चांगले संस्कार द्या. आज सगळं दोघंच वातावरण आहे, आपल्या मुलांना एवढं संस्कार देत असताना, बाहेर पडत असताना तो व्यवस्थित टिकला पाहिजे समाजामध्ये. आता सगळं दोघंच आहे आणि त्या दृष्टीला तुम्ही सुद्धा पाठीमागं आई वडिलांना सांभाळा, शिक्षण द्या, एवढंच तुम्हाला सांगतो आणि मागं होतो. भारत माता की, भारत माता की. विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय 2000 आणि 2001 ची बॅच, यामध्ये सर्व माझे स्टाफ मेंबर आणि माझे विद्यार्थी. आता हा कार्यक्रम घेतला की अतिशय उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम घेतला, की चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेतला. इथं येताना वाटत होतं एखादं लग्न आहे काय काय वाटत होतं. तुम्ही मुलं टाकलेले होते. दुसरे कसं आहे की आपण काय करायचं की हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घ्यायचा, एका वर्षासाठी नाही. आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा की तुमच्या 2002-01चा व्हॉट्सअप पर्यंत माझ्याकडे 2-3 ग्रुप आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आणि आता ती बातमी तुम्ही काय करा, पेपरमध्ये द्या. आणि आता माझं एक विनंती आहे की आता तुम्ही एकटं आलाय, पुढच्या वेळी दोघांनी यायचं. म्हणजे लक्षात येते, दोघांनी आल्यानंतर तुम्हाला आपल्या मंडळीला किंवा आपल्या होतीला काय चाललंय कार्यक्रम हे पाहता येईल. तसं एक वैशिष्ट्य म्हणजे बागणी एक वैशिष्ट्य आहे की मी माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये बागणीचं संचलन चालू असताना जणू काय दिल्लीचं संचलन चालू आहे असं वाटत होतं. एक वैशिष्ट्यपूर्ण बागणीचं. दुसरी गोष्ट असं आहे की बागणीमध्ये जात पथक आहे, ते जात पथक जवळजवळ जिल्ह्यामध्ये ते प्रसिद्ध आहे. आता पॅनल इन्स्पेक्शन असतं त्यावेळी अगदी बागणीचं कोणताही अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर अगदी वावळा करत असे. आता त्यानंतर मी शिक्षक असते, त्या एक वैशिष्ट्यपूर्ण असा कार्यक्रम. दुसरी गोष्ट म्हणजे की माझी एक विनंती आहे की आपण आई वडिलांची सेवा करावी. आई वडील हे आपले दैवत आहे आणि पंढरीला जायचं काही कारण नाही. आपण आई वडिलांची सेवा करावी. त्याचबरोबर की एकदा आपण आपल्या शाळेमध्ये एकदा परत पाहावं. पुढे गेल्यानंतर मागं आपल्या शाळा आहे, विद्यालय आहे. दुसरी गोष्ट मी 25 वर्ष मी सेवा केली आणि त्यानंतर काय करायचं म्हणून मी काय केलं की एक सामाजिक सेवेमध्ये मी बांधिल राहिलो आणि ज्येष्ठ नागरिक संघटना एक स्थापन केल्या की वाळवे तालुक्यामध्ये की सर्व गावांमध्ये अभिजित दासराव शेळके मी तुमच्याबरोबर 9वी पर्यंत होतो. 9वी नापास झाले होते. तर तरी पण तुम्ही सगळ्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, तुम्ही मान सन्मान दिला, त्याबद्दल पहिला तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. हे कार्यक्रमाला पुरस्कार घेऊन या ठिकाणी मला तुम्ही प्रथम प्राधान्य दिले.
दिलं. त्याचबरोबर वाळवा तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार सलग 3 वर्ष मी मिळवला. पत्रकार क्षेत्रात सुद्धा आपण एक वेगळं स्थान निर्माण केले. बागणी व आसपास पंचकृषीत एक पत्रकार म्हटले की अभिजितसाठी पहिलं नाव तोंडात येतं. याच्या अगोदर बरीच नावं होती, पण आता सध्या फक्त अभिजितसाठी एकच नाव प्रत्येकाचे येते. त्यामुळे एक वेगळे नाव या तुमच्या गुरुवारांच्या आशीर्वादाने मी मिळवलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळवलेलं आहे. आणि यापुढे देखील तुम्हाला कुठेही माझी गरज लागली, तुमच्या काय पण बातम्या छापायच्या असल्या तर मला सांगा. करेक्ट कार्यक्रम करायचा असला तरी पण सांगा. सगळ्या बातम्यांचं सगळ्यांचं आपल्याकडे सोल्युशन आहे. आणि न जर आता ओळख परीक्षा घेतली यासाठी होती मित्रांनो, की आपल्यातले बरेच मित्र कोण पोलीसमध्ये आहे, कोण शिक्षक म्हणून आहेत, कोण पुण्याला आहेत, कोण उद्योग क्षेत्रात आहेत, प्रत्येकजण आपापल्या विविध क्षेत्रात आहे. कोणाला कधी कुठं कशी गरज पडेल काही सांगता येत नाही. त्यासाठी ही ओळख परेड होती. आयुष्यात आपण इथं 23 वर्षाचा प्रवास केला, पण या 23 वर्षाच्या प्रवासात आपल्याला बरेच मित्र माहीत सुद्धा नव्हते की बाबा कोण कुठं आहे, कोण कुठं आहे. पण या कारणानं आपण आज सगळे एकत्र आलो, त्यामुळं आपल्या ओळखी झाल्या. अजून आपल्याला दुपारच्या सत्रानंतर अजून ओळख चांगल्या घट्ट प्रकारे करून घेऊया, जेणेकरून भविष्यात आपल्याला प्रत्येकाला ज्याला तुम्हाला कुठं मदत लागली तर ते मदतीला उभा राहायची सगळ्यांची आपली तयारी आहे. मला तुम्ही गुरुवाऱ्यांना पण मी सांगू इच्छितो की गुरुवाऱ्यांना सुद्धा माझी कुठं गरज लागली तर तुम्ही बोलवा. मी तुमच्या सेवेसाठी सेवेची काही तत्पर विरोध हिंदून करवते. तसं पण हा अभिजित शेट्टी तुमच्या सेवेची काही तत्पर आहे. कधी तुमच्या सगळ्या मित्रांच्यासाठी 24 तास मी अवेलेबल आहे. घरात आजपर्यंत शिव्या खात आलोय, तिथनं पुढे मी खाणार. तुमच्यासाठी दोस्ती दुनियादारी ही कधीच सोडणार नाही, एवढं तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद. मी सुनील कागे आणि माझे गुरुवर्य सर्वजण आलेले आहेत, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आणि मी कसं सर्वांचा आवडता विद्यार्थी, त्यांनी माझ्यासाठी जे काही कष्ट केलं पाहिजे ते अगदीपर्यंत. आणि मी 12वीपर्यंत आणि शाळेतून ज्यावेळेला मी बाहेर पडतो त्यावेळेला मी एक पाचवी जे सरांनी मला जे शिकवलं, माझ्यासाठी जे कष्ट केलं त्याची ओळख करण्याचा मी प्रयत्न केला. आज मी एक मीटिंग आर्टिस्ट आहे, त्याबरोबर एक फोटोग्राफर आहे, त्याबरोबर मी 2 फोटोग्राफरमध्ये काम केलेलं आहे. आज भरत जाधव जे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे नावाजलेले कलाकार आहेत त्यांच्याबरोबर मी काम करण्याचा मला संधी मिळाली. मी आता गणपती या चित्रपटामध्ये त्यानंतर सिद्धार्थ जाधव बरोबर गोकुळ नामदेव घोटाळे या दोन्ही चित्रपटामध्ये मी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी एवढं सर्वांचं आभार मानतो एवढ्यासाठी माझे स्वप्न होतं, कारण की हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे तो 25 वर्षानंतर घ्यायचा होता. आणि मी अभिजित शेट्टी यांना अगदी दररोज त्याच्या प्रत्येक भेटीमध्ये मी आवर्जून त्याच्या मागे लागतो. हा कार्यक्रम घेण्यासाठी मी त्याच्या विनंती केली. आणि माझे स्वप्न होतं की माझे जे शिक्षक आहेत जे अंगणवाडीपासून ते 10वीपर्यंत जे 12वीला म्हणजे SS चव्हाण सर आहेत, वाणी सर आहेत, त्या सर्वांना मला एकत्र पाहायचं होतं, एक स्वप्न होतं. कारण की उद्याचा दिवस कोणी पाहू शकतं हे मला काही माहीत नाही. माझे स्वप्न होतं या सर्वांनी गेट टुगेदरच्या निमित्तानं सर्वांनी एकत्र यावं आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक शुभेच्छा द्याव्या की जे त्यांनी हातामध्ये कार्य घेतलेलं आहे. आणि आम्ही त्यांचे जे विद्यार्थी आहोत त्या सर्वांच्या वरती त्यांचा आशीर्वाद असावा यासाठी मी त्या सर्वांना एकत्रित राहण्याचं स्वप्न आज माझं पूर्ण होत आहे. त्याबद्दल मी देवाचा नावाचा धन्यवाद देतो. आणि मी माझी थोडीशी ओळख आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थी स्नेह मेळावा म्हणजेच गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या मनात राहूया त्या घराला दार कशाला. या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी आमचे शिक्षक वर्ग उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि प्रथम सत्रातला कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. या ठिकाणी सुरुवातीला आपण शिक्षक
व आपल्या विद्यार्थिनी यांनी भोजनासाठी स्टेजच्या मागल्या बाजूला सोय केलेली आहे. कृपया तिथे जाण्याची हे स्वर्गस्थ शक्तीनो, त्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला. मला हवं आहे सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं. जर तुम्हीच ओतला असेल कृतज्ञतेचं जहर या कार्ट्यांच्या काळसामध्ये, तर करू नका निदान माझी कुचेष्टा मला लाचार करून त्यांच्या समोर पेटून उठू द्या. माझा अंतःकरण ऊर्ध्वस्वल क्रोधानं लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी अस्त्रांच्या प्रेमानी. नाही मी बेमुरवत सगळ्यांनो मी रडणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्रावधी चिंध्या. अश्रूचा एक थेंब ओघळण्यापूर्वी विदूषका मी भ्रमिष्ट होईल रे, विदूषका मी भ्रमिष्ट होईल. देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ यहाँ
हूँ यहाँ जानम देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ कैसी सरहदें कैसी मजबूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ तुम छुपा ना सकोगी मैं ओ राज तुम भुला ना सकोगी वो अंदाज खोजता हूँ जो दिल में तो हैरान क्यों मैं तुम्हारे ही दिल की तो आवाज हूँ सुन सको तो सुनो धड़कनों की जुबान मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ समागम में हूँ मैं तुम्हारे हर एक ख्वाब में हूँ बसा मैं तुम्हारी नजर के उजालों में हूँ देखती हो मुझे देखती हो जहाँ मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ कैसी सरहदें कैसी मजबूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ
मेरी जाना दोनों ने किया इकरार मगर मुझे याद रहा तू भूल गई मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली मैंने तेरे लिए रे जग छोड़ा तू मुझको छोड़ चली आज मैं अपने दिल की सदा से आसमां को हिलाते रहूंगा बहुत गहरी में सोने वाली आज तुझको जगाते रहूंगा तू ना जागी तो मैं आंसुओं में सारे जग को बहा के रहूंगा तू अगर उस जहां से न आई इस जहां को जला के रहूंगा तू है मेरा बदल मैं बदलूंगा तू वापस बुला के रहूंगा है मेरी आत्मा को आत्मा से मिला के रहूंगा तुझे मेरी आज
कशाला म्हणते सगळ्या रामशी म्हणतात मला हे देवाचं नाव पहिला नंबर तुझाच असं आहे त्यामुळे कवा कुणाचा कुठे नंबर लागला काय सांगताय काय जीवन एन्जॉय करायचं आयुष्य असं एन्जॉय मस्त करायचं टेन्शन घ्यायचं नाही माझ्यामुळे तुमचं बी टेन्शन टेन्शनच घ्यायचं नाही बिलकुल घ्यायचं नाही त्याच्या पुढे जाऊन जर आणि जर पुढे गेला असा तरी तुम्हाला सगळ्याला म्हणून झालं कवट्या मारायला लागतो कवट्या मारायला या हे लगेच म्हणते माझी कवटी कुठे कवटी ह्याच्या डोक्यावर असते आणि दुसऱ्याच विचारते माझी कवटी कुठं मग पण त्याला नंतर वाटली होते त्याच्याबरोबर त्याचा जोडीदार असतोय जोडीदारचं नाव माहिती आहे तबला झाकड्या तबला असतो त्याच्याबरोबर जोडीदार असतो तर नाव काय असतं आठवत आहे का अबे अबे बाटली कुठे ती दारूची बाटली कुठे आज ते बघ कवट्या नाही चिडलेला असतो कवट्या म्हटली त्या असली दारू बाटली मानव जादूची बाटली पडते ते लक्षात ठेवा म्हणायची आणि पप्पाने मागं लागलेला असते लय चिडते लय म्हणजे शेवटी कटवाळून स्वतःच जाते मागं लागते पहिला त्याला तिकडून येतात ती शोधाची गाडी असते त्याच्यावर तिकडून येते दिसते गावतात बरोबर तिकडून